नमस्कार मंडळी, तूही रे माझा मितवा. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे अर्णव सगळ्या घरच्यांना सोबत बोलावून म्हणतो, आम्ही राजेशसाठी ट्रॅप बनवलाय अँड आय एम व्हेरी शुअर तो त्या ट्रॅपमध्ये नक्की फसणार आहे. ईश्वरी पण म्हणते, आजी, अर्णव सरांना मी त्या दिवशी प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या करून दिल्या नाहीत, याचं कारण काय होतं हे उद्या तुम्हा सर्वांना समजेलच. तर तिकडं अंजली आणि राकेश आईस्क्रीम खायला गेलेले असतात. तिथं अंजली राकेशला म्हणते, तिने जी मुदत मागितली होती ना 48 तासाची, ती संपणार आहे उद्या 4 वाजता. बघूया ना काय पुरावे आणती ती तुमच्या विरोधात. तेवढ्यात आता एक हात राकेशच्या खांद्यावर कोणीतरी ठेवतं आणि म्हणतं, नमस्कार वहिनी. तर ते तिकडं पाहतात तर तो आवाज राकेशला समजतो की हा आवाज कोणाचा आहे. येस येस, तो आवाज भाऊचा आहे. आणि भाऊला तिथं आलेलं पाहून राकेश प्रचंड घाबरून जातोय. तुम्हाला काय वाटतंय, भाऊ काय करेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. अर्णवकडे आता असा प्लॅन आहे की ह्यावेळेस तर तो हरल असं तर काही मला वाटत नाही, कारण त्याची साथ भाऊ रिया म्हणजेच राकेशची गर्लफ्रेंड देते. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. अर्णव, भाऊ, रिया यांची एकी झाली. पण पण मला एक भीती आहे. अर्णव सगळ्या फॅमिलीला एकत्र घेऊन जे सांगतोय ना, त्यात वल्लरी पण आहे. तर वल्लरीला ब्लॅकमेल करून राकेश सगळं काही माहीत करून घेऊ शकतो. तुम्हाला काय वाटतंय, वल्लरी ताई काय करतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. बाय बाय.